नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या स्पाइस फन यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण एकदम क्रिस्पी आणि एकदम क्रंची अशी भेंडी फ्राय बनवलेली आहे आणि ही भेंडी बनवायला एवढी सोपी आहे की अगदी 10 मिनिटांमध्ये तुम्ही झटपट बनवू शकता। कधी कधी रस्सा भाजी जर बनवलेली असेल तर आपण तोंडी लावण्यासाठी एक सुकी भाजी बनवतो, त्यासाठी तुम्ही हा पर्याय निवडू शकता। किंवा तुम्हाला जर प्रवासासाठी लांब जायचं असेल तेव्हा तुम्ही सोबत भाजी ठेवता, त्यावेळेस तुम्ही अशी भाजी ठेवू शकता की टिकण्यासाठी 3-4 दिवस आरामात टिकू शकते। किंवा मुलांनासुद्धा टिफिनसाठी तुम्ही ही भेंडी आरामात देऊ शकता। तर ते हे पहा, भेंडीचा आवाज किती कुरकुरीत आणि किती कटकन तुटत आहे, ती खूप क्रिस्पी बनलेली आहे। तर रेसिपीला सुरुवात करण्या अगोदर मी तुम्हाला एक छोटीशी रिक्वेस्ट करते। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि आपला व्हिडिओ जर पहिल्यांदाच पाहत असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ पूर्ण पहा। किती कटकन तुटणारी भेंडी बनलेली आहे आणि आपला व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। तर चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर भेंडीचा कलरसुद्धा तुम्हाला व्हिडिओमध्ये किती सुंदर दिसत आहे। तर यासाठी आपण आता घेतलेली आहे 1/2 किलो भेंडी आणि ही भेंडी आपण आता स्वच्छ धुवून घेतलेली आहे। धुतल्यानंतर आपण ही भेंडी ओलीच वापरू शकत नाही, कारण त्याच्यामध्ये खूप चिकटपणा येतो, म्हणून आपण ही स्वच्छ पुसून घेत आहे। तर आता आपण ही भेंडी पुसल्यानंतर कट करून घेणार आहे। तर कट करताना आपल्याला याचे एकदम पातळ पातळ काप करून घ्यायचे। देठ तुम्ही काढलं तरी चालतं किंवा नाही काढलं तरी चालतं। भेंडी जास्त लांब असेल तर त्याचे 2 भाग करून कट करायचे आणि जर छोटी असेल तर आहे तशीच कट केली तरी चालतं। तर आपण या पद्धतीने आता ही भेंडी कट करून घेत आहे। एका भेंडीचे जवळपास 4 ते 6 भाग केलेले आहेत मी। चला आता आपण याच्यामध्ये साहित्य टाकूया। तर आता आपण घेतलेलं आहे 2 चमचे बेसन पीठ। तुम्ही आता रेग्युलर जे वापरता तेच, पण शक्यतोवर जर घरचं असेल ना दळलेलं तर ते उत्तम राहतं। आणि आपण आता याच्यामध्ये घातलेलं आहे 1 चमचा तांदळाचं पीठ, किंवा तुमच्याकडे जर उपलब्ध कॉर्नफ्लॉवर असेल तरीही चालतं। आता आपण अर्धा चमचा लाल तिखट घातलेलं आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं, तुमची भेंडी किती आहे त्यानुसार। आपण अर्धा चमचा जो आहे तो धने जिरे पूड टाकलेले आहे, 1/2 चमचा हळद घातलेले। नंतर आपण थोडंसं चटपटीत बनण्यासाठी चाट मसाला घातलेला आहे अर्धा चमचा। आणि आता आपण हे थोडंसं व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे। आता हे मिक्स करून घेताना आपल्याला ह्याच्यावर थोडासा पाण्याचा शिपका मारायचा आहे आणि या मिश्रणामध्ये भेंडी व्यवस्थित मिक्स झाली पाहिजे। थोडासा वेळ लागला तरी हरकत नाही, कारण आपण याच्यामध्ये तिखट, मीठ आणि हे मसाले घातलेले आहेत ते वरतून घातलेले असल्यामुळे याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स झाले पाहिजे। तर हे मसाले आपले खाली पडू नयेत, भेंडीपासून वेगळे होऊ नयेत, म्हणून आपण थोडंसं पाणी टाकलेलं आहे, कारण हे व्यवस्थित चिटकलं भेंडीला तरच ते वेगळं होणार नाही भेंडीपासून आणि भेंडीला जो आहे तो कुरकुरीतपणा येण्यासाठी मदत होईल। तर आता आपण याच्यामध्ये घालणार आहोत 1 लिंबू। तर लिंबू घातल्यामुळे जे आहे ना खूप छान आणि अशी चटपटीत चव बनते। तर तुम्हीसुद्धा नक्की अशी भेंडी ट्राय करा। आपण आता याच्यावर 1 लिंबू पूर्ण पिळून घेतलेला आहे। लिंबामुळे पण थोडंसं मॉइश्चर आहे ना त्या मिश्रणाला येतं आणि भेंडीला हा मसाला जो आहे तो चिकटून राहण्यास मदत होते। तर आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे आणि आपण पूर्ण 1 लिंबूचा रस घातलेला आहे। ह्याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे आपण तांदळाचं पीठ किंवा कॉर्नफ्लॉवर घालतो ना, त्याच्यामुळं जास्त क्रिस्पीपणा येण्यास मदत होते। आणि तुम्हीसुद्धा नक्की याच पद्धतीने बनवून पहा। साहित्य व्यवस्थित सांगितलेले आहे आणि आता आपले व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपलं तेल तापलेलं होतं। तेल थोडंसं कडकडीत तापलेलं असेल ना तर सुरुवातीला थोडंसं गॅसची फ्लेम जी आहे ती फुल ठेवा आणि 1-2 मिनटं झाल्यानंतर परत कमी ठेवा, म्हणजे कमी फ्लेमवर जर तळलं ना तर ह्याचा क्रिस्पीनेस थोडासा आणखीन वाढतो आणि जास्त क्रंची व्हायला मदत होते। तर आपली ही भेंडी जी आहे ते व्यवस्थित तळून झालेली आहे, ते आपण काढून घेतलेली आहे। खूप क्रंची आणि खूपच टेस्टी लागते ही भेंडी, तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा। तर हे पहा, आपण आता दुसरी बॅच टाकलेली आहे। सुरुवातीला गॅस थोडासा मोठा ठेवा आणि नंतर थोडंसं कमी केलं तरी चालतं। जवळपास 5 ते 6 मिनिटं लागतील एक बॅच तळून घ्यायला। तर ही भेंडी आता तयार झालेली आहे। कशी वाटली रेसिपी कमेंट करून सांगायला विसरू नका आणि चॅनलला आणखीनही तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, आपला व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। व्हिडिओ आपण आता अशाच नेक्स्ट रेसिपीसोबत नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना बाय बाय।